महाराष्ट्र महसूल विभाग आता स्मार्ट प्रणालीचा प्रभावी वापर करून पीक पाहणी अधिक वेगवान, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवत आहे। पूर्वी आपल्या शेतातील पिकांची पाहणी ग्राम महसूल अधिकारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन करीत असत। एकच अधिकारी आणि अवाढव्य शिवार, त्यामुळे प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण होत होती। मात्र आता ही संपूर्ण पीक पाहणी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू झाली। शेतकरी बांधव स्वतः खरीप, रब्बी, उन्हाळी कोणत्याही हंगामातील पिकांची नोंदणी थेट त्यांच्या शेतातून फोटो आणि GPS लोकेशनसह 7/12 वर करू शकतात। ही प्रक्रिया 100% पारदर्शक आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रब्बी 2024 पासून ई पीक पाहणी DCS ॲप लागू करण्यात आले असून त्यात 4 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे। शेतकरी, सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी एकाच ॲपचा वापर करतात। जिओ फेन्सिंग, ज्या गटावर पीक नोंदणी करायची आहे त्या गटात प्रत्यक्ष उभे राहूनच नोंदणी करता येते। रिअल टाइम डेटा अपलोड, नोंदवलेली माहिती अपलोड केल्यानंतर 48 तासांच्या आत शेतकरी स्वतः दुरुस्ती करू शकतात। शेतकऱ्यांनी पीक नोंदणी न केलेल्या गटांची पाहणी तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या सहाय्यकांकडून करण्यात येते। प्रत्येक हंगाम साधारणपणे 3 महिन्यांचा म्हणजे 90 दिवसाचा असतो। पहिले 1.5 महिना शेतकरी स्वतः नोंदणी करतात आणि उर्वरित 1.5 महिना सहाय्यक लॉगिनद्वारे अपूर्ण पीक पाहणी पूर्ण करतात। आता पीक नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया जाणून घेऊया। त्याकरिता गुगल प्ले स्टोअर वर जा, ई पीक पाहणी DCS डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नावाच्या ॲप शोधा। त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करा व ओपन करा। विचारलेल्या आवश्यक परवानग्यांना अलाव करा। महसूल विभाग निवडा, शेतकरी लॉग इन यावर क्लिक करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा। मोबाईल नंबरवर पाठविलेला OTP नमूद करा। नाव प्रविष्ट करून लॉग इन करा। नवीन खातेदार नाव नोंदणी करा यावर क्लिक करा। आपला विभाग निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा व गाव निवडा करून हिरव्या बाणाच्या बटनावर क्लिक करा। खातेदार निवडा, तुमच्या नाव पर्याय निवडा करून खात्यांची यादी तपासा। यानंतर तुमची सर्व खाती व त्यावरील गट क्रमांक उपलब्ध होतात। फक्त गट निवडा करून पिकाची नोंदणी करा। ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे तुम्ही पिके, कायम पड जमीन, चालू पड जमीन, बांधावरील झाडे यांची नोंदणी करू शकता। पिकांची नोंद चुकीची झाली असल्यास 48 तासांत तुम्ही स्वतः दुरुस्ती करू शकता। त्यानंतर 72 ते 96 तासांत तुमची माहिती 7/12 वर प्रतिबिंबित होते। तसेच 7/12 वर प्रतिबिंबित झालेली पीक पाहणी चुकीची असल्यास मंडळ अधिकारी पंचनामा करतील व प्रत्यक्ष शेतात जाऊन ई पीक पाहणी मोबाईलद्वारे दुरुस्ती करतील व अतिरिक्त तक्रार असल्यास मंडळ अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन मोबाईलद्वारे दुरुस्ती करू शकतात। यानंतर पीक पाहणी करण्याचे कायदे समजून घेऊया। पीक विमा, पीक कर्ज, किमान आधारभूत किंमत MSP, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते। महत्त्वाची बाब म्हणजे पीक पाहणीसाठी शेतात इंटरनेट नसले तरी हरकत नाही। पूर्ण पीक पाहणी ऑफलाईन करता येते व ऑफलाईन केलेली माहिती मोबाईलमध्ये सेव्ह राहते व इंटरनेट असलेल्या ठिकाणी जाऊन होमपेज वरील अपलोड बटनावर क्लिक केल्यास माहिती अपलोड होईल। त्यानंतर थेट तुमची पीक माहिती 7/12 वर प्रतिबिंबित होते। शेतकऱ्यांनी केलेल्या पिकांची नोंद थेट 7/12 वर दुरुस्ती कालावधी सोडूनच्या 2 दिवसानंतर कुठलीही तपासणी न करता 7/12 वर प्रतिबिंबित केली जाते। परंतु सहाय्यक यांनी केलेली पीक पाहणी ही 100% ग्राम महसूल अधिकारी म्हणजे
तलाठी यांचे तपासणीकरिता मिडलवेअरमध्ये उपलब्ध होईल व ग्राम महसूल अधिकारी यांच्या तपासणीनंतरच ती 7/12वर प्रतिबिंबित होते. ही बाब विशेषतः लक्षात घ्यावी. तुमच्या 7/12वर तुमच्या मेहनतीची अचूक, सोपी आणि पारदर्शक नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शक्य झाले आहे. धन्यवाद.